मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनासाठी निघालेले मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता अहिल्यानगर या ठिकाणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांची शिष्टाई आता कामी येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय एकीकडे विखे पाटलांनी म्हटलंय की जरांगे पाटील यांना भेटण्याचा विषयच येत नाही, मात्र दुसरीकडे याच कारणासाठी आता विखे पाटील आणि उदय सामंत यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि कशा प्रकारे त्यांची शिष्टाई आंदोलन रोखण्यासाठी कामी येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे ऑलमोस्ट आंदोलनासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे। विखे पाटलांनी म्हटलंय की त्यांना भेटण्याची आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही, तर दुसरीकडे विखे पाटील आणि उदय सामंत हे त्याच कारणासाठी उद्या भेटण्याची देखील अपडेट समोर येते। नेमकं काय घडतंय? निश्चितप्रमाणे मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाला घेऊन मुंबईमध्ये आंदोलन करण्यावरती ठाम आहेत, असतच आता जे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत जे आहेत ते उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। अहिल्यानगरमध्ये ही जी भेट आहे ती होणार आहे आणि उद्या याच बैठकीत मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांची उदय सामंत आणि जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत ते कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर जर का मनोज जरांगे पाटील मुंबईत आले तर मोठ्या प्रमाणात जे आहे मुंबईमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे कुठेतरी ही उद्याची बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। आणि याच बैठकीमध्ये नक्कीच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय उद्या 11 वाजता आता उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट होणार आहे, यांच्यामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि कशा प्रकारे पुढची रणनीती आखली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।